तर राम भावानं काय म्हणतात, तर भावानं आला आपण गंज मार्केटला पाहू शकता. आपल्या मग संपूर्ण धान वगैरे आहेत ते आपल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. मग आहे आपली धान श्री 101, जी मस्त धान आहे ती चांगली हाय क्वालिटी रेटानं विकली. 2931च्या भावानं काल आपली धान विकली मार्केटला. पाहू शकता हे धान. तर मी गंज मार्केटमध्येच होतो. अजून ही एक धान आहे, ही पण श्री 101 आहे. हे आपलीवाली धान जी बाई तिची ढेर करत आहे, ही विकली आपली धान श्री 101. आणि गंज मार्केटचा कालचा रेट मस्त होता. आपलं काम सुरूच होता भावांनो, कारण की आपण शेतकऱ्याचे मुलं मार्केटमध्येच होतो आणि ते बाई वगैरे कामं करत होते मार्केटमध्ये. आपल्या धानाच्या भावाची चिठ्ठी आहे, तर पाहू शकता धनीराम आगासे म्हणून लिहिलेलं होता. आणि ते 2931च्या भावाने विकलेली धान होती आपली, त्या दलालाने खरेदीला होती. आणि संपूर्ण ही धान होती श्री 101, ही दुसऱ्याची होती. 2888 रुपयानं विकली गेलेली होती. आणि अजून एक धान होती कालीमुछ, ती विकलेली होती 32.5च्या भावानं. ही कालीमुछ विकली होती 32.5च्या भावानं. तर असंच काम आहे भावानं. आपला संपूर्ण पाहू शकता शेतकऱ्याचा खरा सोना म्हणजे आपला धान. हे संपूर्ण पाहू शकता गंज मार्केटमध्ये काका वगैरे काटा वगैरे आणत होते, संपूर्ण काम करत होते. ते धान पाहू शकता संपूर्ण गंज मार्केटमध्ये स्टॉक झालेला माल आहे. सगळे आपलं काम करत होते आपल्या परीनं. ते काटा वगैरे त्यानं मस्त आणला. मग आपलं काटा करायचे टाईम येतं. तर राम भावांनो.